नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय कनेक्ट अकोला. मित्रो, अनेकदा पत्रकारांच्या जीवनामध्ये असा काही काळ निघून जातो. लोकांच्या सेवेमध्ये ज्या वर्तमानपत्रात काम करतात त्या वर्तमानपत्राच्या सेवेत की स्वतःच्या घराच्या उभारणीकडे दुर्लक्ष होतं, किंबहुना आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही. म्हणून सतत आयुष्यभर भाड्याच्या घरात पत्रकार राहतो. फार कमी पत्रकार असे आहेत की ज्या पत्रकारांचं स्वतःचं घर होतं. घराचं स्वप्न शेवटी माणसाचं अतिशय आवश्यक असं स्वप्न असते. अनेकदा नोकरदारांचं जेव्हा ते सेवानिवृत्त होतात तेव्हा तो जो काही पैसा मिळतो सेवानिवृत्तीनंतर, त्या सेवानिवृत्तीनंतर मग मुलीचं लग्न, स्वतःचं घर, अशी सगळी स्वप्न पूर्ण होतात. आणि असं म्हटलं जातं की घर एकदाच होतं आयुष्यात, ते वारंवार होत नाही. गेली 30-35 वर्ष मी पत्रकारितेत आहे आणि मी असे अनेक पत्रकार बघितले आहेत की आयुष्यभर वेगवेगळ्या वर्तमानपत्राची सेवा केली किंवा स्वतःचं साप्ताहिक काहीतरी अनियतकालिक होतं. आणि जेव्हा असे पत्रकार गेले तेव्हा अक्षरशः त्यांच्या वारसांजवळ त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा पैसे नव्हते. 4 लोकांकडे भीक मागावी लागली. अत्यंत वाईट अवस्था आहे. पण चांगली पत्रकार आहेत, चांगले कमावणारी पत्रकार आहेत, पण त्यांची संख्या फार कमी आहे. ते मूठभर लोक आहेत. ग्रामीण भागात जी पत्रकारिता चालते, साधारणतः वर्तमानपत्र ज्यांना पत्रकार म्हणतात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातले तालुका प्रतिनिधी असतील, तालुका ठिकाणचे ग्रामीण भागातले वार्ताहर असतील, या सगळ्यांना मोठ्या वर्तमानपत्रासाठी अगदी फुकटात काम करावं लागतं. कोणतंही मानधन मिळत नाही. जाहिरातीवर जे कमिशन मिळतं तेच कमिशन या सगळ्या पत्रकारांची कमाई असते. याउलट वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जे पत्रकार नोकरी करतात ते तरी किमान दर महिन्याला पगार त्यांना मिळतो, ते पगारी असतात. पण ग्रामीण भागातले हे घर की रोटी खाओ और मामू की बकरी चराव अशा पद्धतीचं काम करत असतात. मित्रो, याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या घराकडे प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. अकोल्यामध्ये साधारणतः एक 60-65 वर्षापूर्वी पत्रकार कॉलनी झाली होती. बस डेपोच्या मागच्या भागात जी पत्रकार कॉलनी आहे, महसूल कॉलनीजवळ, तेव्हापासून अकोला शहरामध्ये पत्रकारांसाठी घरांची सुविधा झाली नव्हती. पत्रकार कॉलनी झालेली नाही आहे. आता अकोला शहर इतकं मोठ्या प्रमाणावर व्यापक झालं, एवढं आउटस्कर्ट्स त्याचे वाढले आहेत की अकोला शहरामध्ये तुम्हाला घर घेतो म्हटलं तर किमान 1-1.5 कोटीची जागा होते आणि त्याच्यावर पुन्हा 5-50 लाख आणि एखादं कोटी म्हणजे 2-2.5 कोटीचं तुमचं घर होईल, अशा पद्धतीची पद्धती आहे. त्याच्यामुळे पत्रकारांना हे स्वप्नातही शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने काही वर्षापासून असा प्रयत्न चालवला होता. शेवटी अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतच अगदी शिवनीला तुकाराम बिरकडांचं जे हनुमंत विद्यालय आहे त्याच्यासमोर 4.5 एकराचं एक उत्तम प्रोजेक्ट घरांचा तिथे तयार केला जात आहे. एक चांगली सिटी या निमित्ताने तिथे उभारली जात आहे. माझे मित्र गेल्या अनेक वर्षापासूनचे जे बिल्डर आहेत पंकज कोठारी, त्यांना सगळ्या पत्रकारांनी जाऊन विनंती केली तेव्हा त्यांनी 2 टॉवर स्वतंत्र पत्रकार निवास म्हणून ते मान्य केलं आहे. आणि अतिशय स्वस्तामध्ये साधारणतः 12 ते 13 लाखामध्ये 1 BHKचं फ्लॅट त्या ठिकाणी पत्रकारांना देण्याचं त्यांनी मान्य केलं. जवळपास एक 50-60 पत्रकारांनी त्या ठिकाणी बुकिंगसुद्धा केलं. येणाऱ्या 6 जानेवारीला पत्रकार तानुबाई बिर्जे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळं तिथे एक स्नेहसंमेलन ठेवलेलं आहे सगळ्या पत्रकारांचं. अजूनही ज्या पत्रकारांना घरं अकोल्यात ज्याचं जे घर होऊ शकलं नाही अशा पत्रकारांसाठी ती पत्रकार निवास त्या ठिकाणी शिवनीला होत आहे. आपण सगळेजण त्यात निमंत्रित आहात. एक 4-4.5 एकराची एक सुंदर सिटी की ज्याच्यात ॲम्युनिटीज भरपूर असतील, प्रशस्त जागा असेल, इमारती असतील, रूफटॉप किंवा सार्वजनिक वापराची जी जागा, जी इलेक्ट्रिसिटी आहे ती सोलर एनर्जीवर चालेल. साधारणतः रस्त्याच्या दुतर्फा सगळी आंबा, चिंच, पेरू असे सुंदर आणि टिकाऊ फळझाडे त्या ठिकाणी असतील. एक ॲम्फी थिएटर या परिसरात असेल, ओपन जिम या परिसरात असेल. आणि केवळ 1 BHK 2 BHKच नव्हे तर ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी याच 4.5 एकराच्या गृहप्रकल्पामध्ये अगदी रो हाऊसेस सुद्धा तुम्हाला मिळतील. 6 जानेवारीला जेव्हा आपण सगळे एकत्रितपणे या ठिकाणी जाऊ, या आपल्या लोटस पार्क या सिटीमध्ये जेव्हा जाऊ
तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला 2 ज्या बिल्डिंग आहेत त्या 4-4 माळ्याच्या तयार झालेल्या दिसतील. त्याच्यात एक 1 BHKचा जो फ्लॅट आहे, जो पत्रकारांना केवळ 12 ते 13 लाखात उपलब्ध करून देण्याचा पत्रकार संघाचा प्रयत्न आहे. तो रेडी फ्लॅट तयार असेल, तो बघण्याची संधी या निमित्ताने होईल. सगळ्यांचं स्नेहभोजन या निमित्ताने होईल आणि पत्रकारांच्या घराच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आपण या निमित्ताने जाण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. साधारणतः अकोला शहर आणि ग्रामीण भागातल्या किमान 100 पत्रकारांना स्वस्तामध्ये, म्हणजे 13 लाखात जर तो फ्लॅट दिला आणि 2.5 लाख जर गव्हर्नमेंटची सबसिडी जर बाजूला काढली, तर एक 7-8 लाखात रुपयात तुम्हाला अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत फ्लॅट मिळत असेल, तर याच्यासारखं दुसरं सुंदर स्वप्न कोणतं नाही. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने कोठारी बिल्डर्स, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीचे पंकज कोठारी यांच्या संयुक्त विद्यमानं हे सगळं होत आहे. खरं म्हणजे अकोला जिल्ह्यातल्या गेल्या 50-60 वर्षातल्या पत्रकारितेच्या इतिहासात हा पहिल्यांदा पत्रकारांसाठीच्या 100 घरांचा प्रोजेक्ट होणं हे आमच्यासाठी खरोखर एक स्वप्नपूर्ती आहे. त्या निमित्ताने ॲडव्होकेट सुधाकर खुमकर असतील, जिल्हाध्यक्ष सध्या पत्रकार संघाचे अनिल माहोरे आहेत, नीरज आवंडेकर आहेत, जावेद जकारिया आहेत, संजय कुडुपले आहेत, प्राध्यापक सुभाष गादिया, दिनेश भैया शुक्ला, अशी अनंत नावं आहेत की जी अनेक वर्ष पत्रकारांच्या घरासाठी भांडत होती. काहीतरी निमित्त करून पत्रकारांना आपल्याला घर देता आलं पाहिजे असा ध्यास गेली अनेक वर्ष होता. आता त्या ध्यासाचं सत्यात रूपांतर व्हायला जाते आहे. मी सर्वांना विनंती करेल की 6 जानेवारीला पत्रकार दिनाच्या निमित्ताने या स्पॉटवर, या सुंदर नव्या सिटीत आपण एकत्र येऊया. प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊ, चर्चा करू, प्रत्यक्षात घर पाहू. ज्यांनी बुक केलं नसतील ते बुक करा. स्नेहभोजनाचा आनंद या निमित्ताने घेऊ आणि आपल्या घराची स्वप्नपूर्ती, त्याची खुणगाठ जी आपण मनाशी मानली होती, त्याचं स्वप्न सत्यात उतरताना पाहून आपण सगळेजण घरी जाऊया. पुन्हा सर्वांना 6 जानेवारीच्या या स्नेहभोजनाचं आणि स्नेहमिलनाचं, 6 जानेवारीच्या तानुबाई बिर्जे पत्रकार दिनाचं सर्वांना मी निमंत्रण देतो. धन्यवाद.